नमस्कार. पुनरुत्थान ख्रिस्ती विश्वासाचा हा अगदी केंद्रबिंदू आहे, नाही का? पण याबद्दल बायबल नक्की काय सांगतं? चला, आज आपण याच गोष्टीचा जरा खोलात जाऊन विचार करूया. सुरुवातच करूया एका अगदी थेट वचनाने. प्रेषितांची कृत्ये मधलं हे वचन बघा. याच येशूला देवाने उठवले आहे आणि या गोष्टीचे आम्ही सर्व साक्षी आहोत. एकदम स्पष्ट, मुद्दा अगदी साफ आहे. हीच तर सगळ्या चर्चेची सुरुवात आहे, येशूचं पुनरुत्थान. आणि ऐका, हा काही एकदाच येऊन गेलेला विषय नाहीये. संपूर्ण बायबलमध्ये एकच गोष्ट पुन्हा पुन्हा आणि अगदी ठामपणे सांगितली जाते, ती म्हणजे येशू स्वतःहून उठला नाही, तर पिता देवानं त्याला मेलेल्यांतून उठवलं. आणि हा मुद्दा समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. हे बघा, पुनरुत्थान हे फक्त येशूच्या दैवी शक्तीचं प्रदर्शन नव्हतं, नाही. यात पिता देवाची एक सक्रिय, ठरवून केलेली भूमिका होती. आणि हाच विचार पुढच्या सगळ्या पुरावांचा पाया आहे. आणि आपण जेव्हा पुरावे म्हणतोय तेव्हा ती काही एक दोन वचनं नाहीत. खरं सांगायचं तर बायबलमध्ये या घटनेला जेवढं महत्त्व आणि दुजोरा दिलाय तेवढा क्वचितच दुसऱ्या कुठल्या घटनेला दिला असेल. चला तर मग काही ठोस पुरावे पाहूया. हे बघा, प्रेषितांच्या कृत्यांमध्येच पुन्हा एकदा तोच संदेश येतो. ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून ठार मारले, त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. पुन्हा तेच. कर्ता कोण आहे? देव. एकदम स्पष्ट. आता फक्त प्रेषितांची कृत्यांच नाहीत, तर प्रेषित पौल, त्याच्या लिखाणाचा तर हा गाभाच आहे. तो रोमकरांना लिहिताना काय म्हणतो बघा. तो म्हणतो की आपला विश्वास त्याच्यावर आहे ज्याने आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून उठवले. पुन्हा तेच, देवाने उठवलं. आणि मग बघा, 1 करिंथकरास लिहिलेल्या पत्रात पौल या घटनेला थेट आपल्याशी जोडतो. तो म्हणतो, देवाने आपल्या सामर्थ्याने प्रभूला उठवले आणि तो आपल्यालाही उठवेल. आता बघा, इथे पहिल्यांदाच येशूच्या पुनरुत्थानाचा संबंध थेट आपल्या भविष्याशी जोडला जातोय. ही गोष्ट फक्त येशूपुरती मर्यादित नाही. पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो, नाही का, की देवासाठी येशूलाच उठवणं इतकं गरजेचं का होतं? याचं उत्तर बायबल एका शब्दात देतं, आणि तो शब्द आहे नीतिमत्व, म्हणजे संपूर्णपणे निर्दोष असणं. यामागचा विचार खूपच खोल आहे. बघा, पुनरुत्थान हे काही फक्त देवाच्या शक्तीचं प्रदर्शन नव्हतं, त्याहूनही अधिक ते न्यायाचं एक काम होतं. देव हा पूर्णपणे न्यायी आहे आणि म्हणूनच तो येशूला उठवू शकला, कारण येशू पूर्णपणे निष्पाप होता. मृत्यू, जो पापाचा परिणाम आहे, त्याचा येशूवर काहीही हक्क नव्हता. आणि हा एक खूप महत्वाचा फरक आहे, जो आपण लक्षात घ्यायला हवा. येशूचं पुनरुत्थान झालं ते तो देव होता म्हणून नाही, तर तो एक पाप नसलेला एक नीतिमान मनुष्य होता म्हणून झालं. बघा, पापाची शिक्षा मृत्यू आहे आणि येशूने कधीच पाप केलं नाही, त्यामुळे मृत्यू त्याला धरूनच ठेवू शकला नाही. किती पॉवरफुल विचार आहे हा. ठीक आहे, तर येशूचं पुनरुत्थान झालं हे तर आता स्पष्ट आहे. पण मग आपलं काय? ह्या घटनेचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? आणि बायबल सांगतं की याचा थेट परिणाम आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर होतो. हे तर्कशास्त्र कसं काम करतं ते आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. पहिलं, अट काय आहे? फक्त निष्पाप व्यक्तीच मृत्यूवर विजय मिळवू शकते. बरं. दुसरं, येशूचे रक्त आपलं पाप झाकतं आणि आपल्याला देवाच्या नजरेत नीतिमान बनवतं. तिसरं, आणि हे खूप महत्वाचं आहे, ज्या आत्म्याने येशूला उठवलं तोच आत्मा आता आपल्यात, म्हणजे विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये राहतो. आणि त्यामुळेच चौथा आणि शेवटचा टप्पा, देव त्याच आत्म्याच्याद्वारे आपल्या मर्त शरीरांनाही जीवन देईल. हे एक वचन आहे. आणि या तर्काला आधार मिळतो तो रोमकरांस लिहिलेल्या पत्रात. तिथे अगदी स्पष्ट लिहिलंय, आणि ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर तो तुमच्या मर्त्य शरीरांनाही जीवन देईल. हे एक थेट दिलेलं वचन आहे, एक खात्री आहे. पण आता इथे गोष्ट थोडी गंभीर होते. बायबल एक खूप महत्वाचा आणि खरं तर एक धक्कादायक फरक स्पष्ट करतो. तो म्हणजे पुनरुत्थान तर प्रत्येकाचं होईल, पण ते सारखं नसेल. बायबलनुसार 2 प्रकारचे पुनरुत्थान आहेत. एक आहे जीवनासाठीचं पुनरुत्थान आणि दुसरं आहे न्यायनिवाड्यासाठीचं पुनरुत्थान. एक मार्ग थेट देवाबरोबरच्या अनंत काळच्या जीवनाकडे जातो, तर दुसरा मार्ग तो जातो अंतिम शिक्षेकडे. म्हणजे याचे परिणाम किती गंभीर आहेत याचा आपण विचार करू शकतो.
आणि जे न्यायासाठी उठवले जातील त्यांच्यासाठी बायबलमध्ये एक गंभीर इशारा दिलेला आहे. त्यांना त्यांच्या कर्मांनुसार न्यायनिवाड्यासाठी उभं केलं जाईल आणि अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल, ज्याला दुसरा मृत्यू असंही म्हटलं आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय? शेवटी येशूचं पुनरुत्थान नक्की काय सिद्ध करतं? आणि उत्तर अगदी थेट आहे. पुनरुत्थान हे सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा सत्य आहेत. नीतिमत्वच जिंकतं हे सिद्ध करतं. आणि हाच अंतिम पुरावा आहे की देवाच्या मार्गाने चालणं, नीतिमत्वाचं जीवन जगणं हाच मृत्यूवर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.